नमस्कार. मी जे.बी. कुलकर्णी. आजच्या आपल्या टिप्सचा फोकस आहे एक्सेलमध्ये टाइम एंटर करणं. याच्या अगोदर आपण डेट, टेक्स्ट आणि नंबर्स याच्या एंट्रीविषयी बोललेलो आहे. आज टाइम एंटर करण्याकरता एक सॅम्पल डेटा शीट आपण बघूया. या डेटा शीटमध्ये आपल्याला इथे काही टाइम एंटर केलेला दिसतोय. टाइम एंट्री करता एक सेपरेट कॉलमची प्रोव्हिजन केलेली आहे. वरती इथे डेटही आहे, टेक्स्ट मॅटर्स पण आहेत. इकडे आपण टाइम कन्सेप्ट समजून घेण्याकरता ते आपण नंबर्स सुद्धा एंटर केलेले आहेत. आता प्रत्यक्षात आपण टिप पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशनचा ऑप्शन जो आहे तो ऑन करा. पहिली टिप जी आहे त्याच्यामध्ये आपण टाइमचा कन्सेप्ट समजून घेणार आहे. एक्सेलमध्ये टाइम हा ॲक्च्युली नंबर असतो, फक्त हा फ्रॅक्शनल नंबर असतो. तसंच हा कधीही निगेटिव्ह नंबर नसतो, तो कायम पॉझिटिव्ह नंबर असतो. टाइमची व्हॅल्यू जी आहे नंबरची ती 0 किंवा 0पेक्षा जास्ती असते, कारण हा पॉझिटिव्ह नंबर आहे. पण नेहमी 1 पेक्षा कमी असते, कारण हा फ्रॅक्शनल नंबर आहे म्हणून. आता आपण प्रत्यक्षामध्ये काही सॅम्पल्स बघूया. कॉलम ए मध्ये आपण इथे काही फ्रॅक्शनल नंबर्स टाकलेले आहेत. पहिला नंबर जो दिसतोय इथे हा आहे 0. त्याच्यानंतर 0.25, 0.5 आणि 0.75 असे 4 फ्रॅक्शनल नंबर मी घेतलेले आहेत. हे सगळे नंबर 0 किंवा 0पेक्षा मोठे आहेत आणि 1 पेक्षा सगळे कमी आहेत. आता पहिला नंबर 0 जो आहे त्याचा टाइम फॉर्मॅट हा जो जनरल आहे त्याच्याऐवजी मी इथे टाइम हा फॉर्मॅट सेट करतो. इथे एक टाइम फॉर्मॅट आहे अवेलेबल. हा फॉर्मॅट सेट केल्यानंतर जर आपण इथं फॉर्म्युला बारमध्ये बघितलं किंवा प्रत्यक्ष सेलमध्ये बघितलं तर 00:00:00 असं आलेलं आहे. बेसिकली हे आवर्स, मिनिट्स आणि सेकंड्स. म्हणजे 0 नंबर जो आहे हा बेसिकली रात्रीच्या 12ची वेळ दाखवतो. त्याच्यानंतर 0.25 जो नंबर आहे त्याचा आपण जर टाइममध्ये फॉर्मॅट केला तर इथे आपल्याला 06:00:00 म्हणजे हे 6 आवर्स आहेत. म्हणजे सकाळची 6ची वेळ ही ह्या नंबरने आपल्याला दाखवली जाते. आता 0.5 नंबर जो आहे तो जर आपण फॉर्मॅट केला टाइममध्ये तर इथे आपल्याला 12:00:00 असं दिसतं. याचा अर्थ ही दुपारची 12ची वेळ आहे. त्याचप्रमाणे जर 0.75 हा जर आपण फॉर्मॅट केला तर आपल्याला 1800 आवर्स असं दिसतं. म्हणजे ही संध्याकाळी 6ची वेळ आहे. आता आपण पुढचा पॉइंट बघूया. नंबर 2, यूज ऑफ कॉलन इज मस्ट फॉर टाइम एंट्री. Between hour, minutes and second value, always use colon as separator. AM, PM can also be used after time entry. For example, 1:15 PM. आता आपण डिफरंट टाइम्स एंटर करूया आणि डिफरंट टाइम फॉर्मॅट सुद्धा आपण बघूया. डेटा शीटमध्ये आता जाऊया. आता टाइम एंटर करत असताना आता जर आपण इथं बघितलं इकडे सेलमध्ये या सेलचा फॉर्मॅट जनरल आहे. जर आपण टाइम एंटर केला तर ऑटोमॅटिकली फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट बदलला जातो. आता सुरुवातीला समजा मी या ठिकाणी 9 स्पेस आणि AM ची जर एंट्री केली तर
एक्सेलला कळलं की हा टाइम आहे. तुम्ही जर आता फॉर्म्युला बारमध्ये बघितलं तर तुम्हाला इथं 09:00:00:00 म्हणजे आवर्स, मिनिट्स आणि टाइम्स असा डिस्प्ले होतोय. आता पुढच्या प्रकारची आपण एंट्री करूया. याच्यामध्ये 9:15 अशी एवढीच मी एंट्री करतोय. एक्सेलने या ठिकाणी फॉर्मॅट निराळा घेतला, पण तरीसुद्धा हा या ठिकाणी आपल्याला टाइम फॉर्मॅट दिसतोय 09:15:00 म्हणजे 9:15 असा टाइम दाखवतोय. आता तिसऱ्या प्रकारची एंट्री करतो मी, ज्याच्यामध्ये 13:00:30 आणि एंटर मारला. आता इथे जर बघितलं वरती फॉर्म्युला बारमध्ये तर त्याने 13:30 असा टाइम घेतला, म्हणजे हा टाइम फॉर्मॅटमध्ये घेतलेला आहे आणि डिस्प्ले सुद्धा हा 13:30 असा इथं होतोय. तर याच्यानंतरची अजून एक मी फॉर्मॅटमध्ये एंट्री केली. समजा 4 PM जर फॉर्म्युला बारमध्ये आपण बघितलं तर आता या ठिकाणी आपल्याला 16 दिसतंय, कारण 4 PM म्हणजे 1600 आवर्स. तसंच समजा तर ह्या ठिकाणी समजा मी 20:15:30 ची जर एंट्री केली तर ह्या ठिकाणी मी आवर्स, मिनिट्स आणि सेकंड्स असे टाकलेत. तीच एंट्री आपल्याला इथे फॉर्म्युला बारमध्ये दिसते. आता याच्यानंतरची जी एंट्री जी आहे याच्यामध्ये समजा मी 12:AM असं जर टाकलं तर इथं 12AM आलं आणि फॉर्म्युला बारमध्ये आपल्याला फक्त 00:00:00 असं दिसतंय. इथे मी 11:59:59 एंट्री करतोय. फॉर्म्युला बारमध्ये बघितलं तर आपल्याला तोच नंबर दिसतोय. आता ह्या सगळ्या एंट्रीज ज्या आपण केलेल्या आहेत ह्या टाइम फॉर्मॅटमध्ये झालेल्या आहेत. आता हा टाइम फॉर्मॅट आपण चेंज करूया. हे सगळे सेल मी सिलेक्ट करतो. त्याच्याकरता इथे कस्टममध्ये न जाता इथे नंबरच्या ह्या ठिकाणी हा जो ॲरो दिसतोय याच्यावरती क्लिक करा, म्हणजे आपण फॉर्मॅट सेल्स त्याच्यामध्ये आलो. आता कस्टमवरती क्लिक करून इथे सध्या हे सगळे जनरल फॉर्मॅट्स आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बरेच टाइमचे फॉर्मॅट्स अवेलेबल आहेत. याच्यातला सगळ्यात कन्व्हिनियंट जो फॉर्मॅट जो आहे तो आहे HMM AM PM. याच्यामध्ये सेकंड्स येत नाहीत. जर आपल्याला सेकंड्स पाहिजे असतील तर मग याच्या खालचा जो फॉर्मॅट आहे HMMSS AM PM हा फॉर्मॅट आपण वापरू शकतो. आता आपण एक एंट्री सेकंडची केलेली आहे, त्यामुळे हा खालचा फॉर्मॅट घेतो आणि ओके म्हणतो. आता सगळ्यांचा फॉर्मॅट एक झाल्यामुळं इथे 9AM 9:15 AM सेकंड्स जरी 00 असले तरी आपण फॉर्मॅट घेतल्यामुळे आपल्याला इथं सेकंड्स हे दिसतात. 1:30 PM 4 PM 8:15:30 PM इथे आपल्याला आपण 12 AM म्हणजे रात्रीचे 12 अशी वेळ आलेली आहे आणि 11:59:59 AM असं आलेलं आहे. आता ही वेळ जी आहे जर ही मला रात्रीची पाहिजे असेल तर या ठिकाणी मी दोन प्रकारे एंट्री करू शकतो. मी इथे 23 टाईप करू शकतो. 23:59:59 जर केलं तर या ठिकाणी मला PM दिसेल.
जर मी डायरेक्टली 11:59:59 PM म्हणलं तरी सुद्धा तो इथं PM दाखवेल आणि इथे नंबर मात्र हा 23:59:59 एवढाच दाखवेल. आता ह्या ठिकाणी मी फॉर्मॅट परत बदलून सेकंड्स काढून टाकतोय आणि फक्त आवर्स आणि मिनिट डिस्प्ले करणार आहे. त्याच्या वरचा जो फॉर्मॅट आहे इथे HMM AM PM हा फॉर्मॅट घेतो मी. तर अशा प्रकारे जर आपण करेक्ट नंबर एंटर केलेला असेल तर टाइम फॉर्मॅट बरोबर येतो आणि आपण टाइम फॉर्मॅट चेंज करू शकतो. जर इथे आपली चुकून टेक्स्टमध्ये एंट्री झाली तर फॉर्मॅट चेंज करून सुद्धा आपण हे बदलू शकत नाही. आता आपण पुढची टिप बघूया. कॅल्क्युलेशन अँड फॉर्म्युलाज. टाइम हा नंबर असतो हे आपण बघितलं आणि जर टाइम हा नंबर असेल तर आपल्याला नॅचरली टाइमची कॅल्क्युलेशन्सही करता येतील. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलाही वापरता येईल. तर आता ह्या सॅम्पल शीटमध्ये आपण काही फॉर्म्युलेज एंटर करूया किंवा जे फॉर्म्युले ऑलरेडी मी एंटर केलेत ते समजून घेऊया. आता इथे स्टार्ट टाइम हा दिलेला आहे 9 AM. इथे फॉर्म्युला बारमध्ये बघितलं तर आवर्स मिनिट सेकंड्स हे दोन्ही आपल्याला दिसतं. एंड टाइम जो आहे तो पण आहे. ड्युरेशनचा जो कॉलम जो आहे आता या ठिकाणी 9 AM ला रिपोर्टिंग चालू होतं आणि 9:10 AM ला रिपोर्टिंग संपतं. म्हणजे ही 10 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे. आपल्याला बघून कळतं लगेच. पण त्याचं ड्युरेशन हे जे आहे इथं कॅल्क्युलेट करताना इथं आपण फॉर्म्युला वापरलेला आहे. इथं E5 मायनस D5 हा जो फॉर्म्युला आहे E5 मायनस D5 म्हणजे आपण एंड टाइम मधून स्टार्ट टाइम मायनस करतोय. आता हा जो 9:10 हा 9 AM पेक्षा मोठा नंबर आहे आणि मोठ्या नंबर मधून जर छोटा नंबर आपण मायनस केला तरच आपल्याला इथं पॉझिटिव्ह नंबर येणार आहे. निगेटिव्ह नंबर आला तर आपल्याला एरर येईल. त्यामुळे तुम्ही स्टार्ट टाइम मधून एंड टाइम मायनस करू शकत नाही. एंड टाइम मधून स्टार्ट टाइम म्हणजे मोठ्या टाइम मधून छोटा टाइम मायनस करू शकतो. आणि याचं फॉर्मॅटिंग जे आहे ते मी फॉर्मॅटिंग कसं केलं हे बघून घ्या. इथे मी थोडा निराळा फॉर्मॅट वापरलाय. मी फक्त HHMM असा फॉर्मॅट वापरलाय. इथं AM PM वापरलेलं नाही कारण मला डिफरन्स पाहिजे, मिनिट्समध्ये ड्युरेशन पाहिजे, टाइम नको आहे. त्यामुळे मला AM PM वापरायची तर गरज नाही. त्याच्यामध्ये HMM असंही वापरता येतं पण HH जर वापरला तर 2 डिजिट येतात अवर्स करता आणि त्यामुळं इथं हे दिसायला व्यवस्थित दिसतं. सगळी एकच लेंथ येते या प्रत्येक सेलमध्ये येणाऱ्या व्हॅल्यूची. आता हे पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे ट्युटोरियल 1 याच्याकरता 9:10 ला आपण चालू करतोय आणि 10 वाजता ती संपतीये. म्हणजे त्याचा टाइम जो आहे टोटल ड्युरेशन ह्या ऍक्टिव्हिटीचा हे 50 मिनिटाचा आहे. तोच फॉर्म्युला आहे. इथे बघितलं तर इथे 10 वाजता ट्युटोरियल 2 चालू होत आहे आणि 11:15 ला संपत आहे. म्हणजे 1 तास 15 मिनिटं. तर ही सगळी कॅल्क्युलेशन्स ऑटोमॅटिकली फॉर्म्युल्याने केलेली आहेत आणि हे एक्सेल मध्ये आपण हे जे काही टाइम एंटर केलेत हे नंबर फॉर्मॅटमध्ये एंटर केल्यामुळं हे पॉसिबल आहे. इथं चुकून समजा जर मी 1 फुल पॉइंट 30 स्पेस आणि PM असं जर केलं तर नॅचरली हा जो आहे हा टाइम फॉर्मॅट नाही आहे. मी जशी एंट्री केली आहे तसंच दिसतंय इथे. इथे आपल्याला HM आणि S अशा दोन इथं 3 व्हॅल्यू दिसत नाहीयेत. त्यामुळे अशी एंट्री केली तर आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करता येणार नाही. म्हणून इथं एंट्री कशी पाहिजे 1:30 आणि मग स्पेस देऊन PM. इथं तुम्ही डायरेक्टली विदाउट स्पेस जरी PM लिहिलं तरी सुद्धा हा टेक्स्ट मॅटर म्हणून ट्रीट केला जाईल. टाइम म्हणून किंवा नंबर म्हणून ट्रीट केला जाणार नाही. इथं स्पेसची गरज आहे. म्हणून या ठिकाणी जाऊन तुम्ही एक स्पेस जर दिली तर 1:30 आणि PM
आता हा नंबर बरोबर घेईल आणि इथं जी व्हॅल्यूची एरर आली होती ती एरर निघून गेली आणि आता त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता ही कॅल्क्युलेशन्स करण्याकरता आपण ह्या दोन सेलमधल्या व्हॅल्यू वापरलेल्या आहेत, कॉलम ई आणि कॉलम डी मध्ये. इथं पण मी फॉर्म्युला वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी सम केलेली आहे. आणि सम कशाची केलेली आहे तर F5 पासून F11, म्हणजे हा सेल F5 आहे, यापासून ते इथंपर्यंत F11 पर्यंत या सगळ्या टाइम्सची मी ड्युरेशन केली आहे. आणि हे 5 तास आणि 15 मिनिटाची वेळ आहे. म्हणजे 10 मिनिटापासून ते सव्वा तासापर्यंत डिफरंट सेशन्स आहेत आणि त्या सगळ्याची टोटल 5.25 तास आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर 9 वाजता रिपोर्टिंग चालू होत आहे आणि 2:15 वाजता ट्युटोरियल प्लस तुमचं लंच आणि शॉर्ट ब्रेक्स वगैरे सगळे संपत आहेत. आणि हा वेळ जो आहे 9 ते 2:15 हा 5.25 तासाचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सेलमध्ये टाईमची कॅल्क्युलेशन्स करता येतात. फक्त टाईमची एंट्री बरोबर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ही जर तुम्हाला टिप आवडली असेल तर प्लीज जरूर शेअर करा. यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खालती कमेंट सेक्शन जो आहे त्या कमेंट्समध्ये तुमचे कमेंट्स लिहा आणि हा तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.